आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या वतीने गांधी चौकाच्या मनपा पटांगणात जो जन्मशताब्दी महोत्सव आपण इथं साजरा करत आहोत, त्यांचं स्मरण, त्यांचं कार्य आजच्या जनतेपर्यंत आपण पोहोचवण्यासाठी हे करत आहोत. इथं उपस्थित असलेल्या सर्व मंचावर असलेले माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे साहेब, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपले आमदार विजय वडेट्टीवार साहेब, आमदार सुधीर मुनगंटीवार साहेब, आमदार किशोर जोरगेवार साहेब, आमदार सुधाकर अडबाले साहेब, आमदार अभिजित वंजारी साहेब, त्याचबरोबर आज डाकतिकिटाचं जे विमोचन होणार आहे त्या डाकतिकिटाच्या विमोचनासाठी पोस्ट विभागाकडून इथं उपस्थित असलेले एस रामकृष्ण सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष खोब्रागडे घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व माननीय मारुतराव पत्रूजी खोब्रागडे, या समितीचे कार्याध्यक्ष माननीय देशक खोब्रागडे साहेब, या समितीचे महासचिव माननीय किशोर सवाने साहेब आणि उपस्थित असलेल्या सर्व इतर जनसमुदायाला माझा सप्रेम जय भीम. आज खूप आनंदाचा क्षण आहे. ज्या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची आपण जन्मशताब्दी आपण साजरी करत आहोत, त्याकरिता डाक विभाग भारत सरकारद्वारा एक जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकीट प्रकाशित व्हावं यासाठी आपण पाठपुरावा केला. त्या पाठपुरावाला भारत सरकारद्वारे प्रतिसाद दिला, त्यांनी त्याचं अनुमती दिली आणि जेव्हा त्या प्रकाशनासाठी जो खर्च करावायचा होता त्या खर्च करावासाठी त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पण सुद्धा अनुमती दिली. त्याकरिता मुनगंटीवार साहेबांनी पाठपुरावा केला, हे मी आपल्याला इथं आवर्जून सांगू इच्छितो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र नव्हते, तर त्यांच्या शब्दाला शेवटचा प्रमाण मानून त्यांनी आपलं जीवनभर आपलं कार्य केलं. बॅरिस्टर साहेबांबद्दल सर्वच मान्यवर इथं बोलणार आहेत, पण समितीच्या वतीने आपल्या सर्वांचं या प्रकार इथं मी स्वागत करतो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची आज 100वी जयंती आपण या पटांगणात साजरी करतो. त्यांचा अमृत महोत्सवी पण आपण 50वा वर्ष पण इथं याच पटांगणात साजरा करण्यात आला होता गांधी चौकात. हे आपल्याला एक म्हणजे दोन्ही गोष्टी एकासोबत जोडल्यासारखी झालेली आहे. बॅरिस्टर साहेबांचं सांगायचं झालं तर त्यांनी म्हणजे एकच गोष्ट सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशन, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस, पीपल्स एज्युकेशन सोसायटी या सर्व संस्थांचं अजून ऑर्गनायझेशनचं अध्यक्षपद, प्रेसिडियमचे अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना देण्यात आलं होतं. अवघ्या वयाच्या 31व्या वर्षी हे सर्व त्यांना मिळालं. हे बाबासाहेबांच्याच विश्वासामुळे मिळालं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पण ते ओळखलं होतं असं मला वाटते. आपण सर्व लोक इथं जमला आहात मान्यवरांचे मनोगत ऐकण्याकरिता आणि कस्टमाइज माय स्टॅम्पचं विमोचनाकरिता. तरी मी आपले मनोगत इथं प्रास्ताविक इथं थांबवतो. जाता जाता एवढंच सांगेल, बॅरिस्टर साहेबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणजे जे 2 ओळी म्हणू इच्छितो की भूलेंगे हम जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. मंच पर विराजमान प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे अध्यक्ष महोदय, चंद्रापुर लोकसभा क्षेत्र के आदरणीय चंद्रपुर विधानसभा क्षेत्र के आदरणीय विधायक श्री किशोर जोरगेवार जी, बल्लारपुर विधानसभा क्षेत्र के माननीय विधायक श्री सुधीर मुनगंटीवार जी, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र के आदरणीय विधायक श्री विजय वडेट्टीवार जी, विधान परिषद सदस्य चंद्रपुर के माननीय विधायक श्री सुधाकर अडबाले जी, मान्य मारुतिराव खोब्रागडे जी, मान्य श्री देशक खोब्रागडे जी, किशोर सावने जी, और आज का इस कस्टमाइज्ड माई स्टैम्प के प्रस्तावक श्री प्रतीक डोरलीकर जी तथा सम्मान्य बारिस्टर राजाभाऊ खोब्रागडे साहिब के सभी वंशज एवं सभी अनुयायी गण, आप सभी को मेरा सादर नमस्कार. आज का ये अवसर हम सभी के लिए अत्यंत ही ऐतिहासिक और गौरवपूर्ण है.
मुझे ये बताते हुए गर्व की अनुभूति हो रही है कि मैं डाक विभाग की ओर से इस विशेष आयोजन का साक्षी बनने के साथ साथ बारिस्टर राजू भाऊ खोब्रागड़े साहब की जन्म शताब्दी के उपलक्ष्य में कस्टमाइज्ड माई स्टैम्प का विमोचन कर रहा हूँ। दुनिया या देश में बहुत लोग पैदा होते हैं, लेकिन बहुत कम संख्या में लोग जन्म लेते हैं। कुछ लोगों का जन्म लेना एक उद्देश्य के लिए होता है। उनमें से एक हमारे बारिस्टर साहब है, ऐसा मेरा मानना है। बारिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े साहब का जन्म 25 सितंबर 1925 को चंद्रापुर में ही हुआ था। चंद्रापुर जैसे छोटी शहर में जन्म लेके उन्होंने प्राथमिक शिक्षा भी चंद्रापुर से ही पूरा करके लिंकन यूनिवर्सिटी लंदन से बारिस्टर बने तथा म्यूनिसिपल काउंसिल चंद्रापुर से लेकर विभिन्न पदों पर विराजमान होते हुए राज्यसभा उपसभापति के पद तक का सफ़र तय किया था। वे दिसंबर 1960 से अप्रैल 1972 तक राज्यसभा के उपसभापति के पद पर सुशोभित रहे। इसके अतिरिक्त उन्होंने बैंकॉक एवं कोलंबो में आयोजित विश्व बौद्ध सम्मेलन में भारत का प्रतिनिधित्व करके देश का गौरव बढ़ाया है। राजाभाऊ साहब ने अपने जीवन में सामाजिक न्याय, समानता और सेवा की भावना को सर्वोच्च स्थान दिया है। उनके विचार और कार्य आज भी समाज को दिशा प्रदान करती है। सम्माननीय राजाभाऊ खोब्रागड़े साहब का समाज के प्रति योगदान अद्वितीय और प्रेरणादायी रहा है। डाक विभाग को इस बात का गर्व है कि हम उनके जन्म शताब्दी में उनके योगदान के स्मरण करते हुए माई स्टैम्प के माध्यम से उन्हें नमन कर रहे हैं। यह स्टैम्प केवल एक डाक टिकट नहीं है, बल्कि उनके अमूल्य योगदान की अमर स्मृति है। इस अवसर पर मैं डाक विभाग की ओर से सभी माननीय अतिथियों को, संसद, विधायकगण, बारिस्टर साहब के वंशज एवं अनुयायीगण तथा डाक विभाग के सभी अधिकारियों और कर्मचारियों और इस माई स्टैम्प के लिए विशेष प्रयत्न करने के लिए माननीय प्रतीक जी डोरलीकर, इनका हृदय से आभार व्यक्त कर रहा हूँ। अंत में मैं सभी से अनुरोध करता हूँ कि डाक विभाग की विभिन्न योजनाओं का लाभ लें और उन्हें अधिक से अधिक लोगों तक पहुँचाने में हमारा सहयोग करें। आप सभी की उपस्थिति इस अवसर को और भी विशेष एवं ऐतिहासिक बनाती है। धन्यवाद। जय हिंद। सर, हम सभी टपाल विभाग के आभारी हैं। यानंतर मी माननीय आमदार अभिजित वंजारी यांनी आम्हा सगळ्यांना आपले मनोगत व्यक्त करावे अशी विनंती करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचे मानसपुत्र असलेले या चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेजी या दोन्ही महामानवांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिवादन करतो। आजच्या या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या डाक तिकिटाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि बल्लारशाह विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, आमच्या सर्वांचे नेते, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवारजी, चंद्रपूर शहर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवारजी, आपल्या नागपूर विभागाचे शिक्षकांचे आमदार आदरणीय सुधाकरभाऊ अडबले साहेब, या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण खोब्रागडेजी, आत्ताच ज्यांनी या डाक विभागाच्या वतीनं आपलं मनोगत व्यक्त केलं असे आदरणीय एस रामनाथनजी, उपस्थित असलेले बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कुटुंबातील सर्व सन्मान्य सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य निमंत्रित पाहुणे, उपस्थित बंधू भगिनी, मित्रांनो, खरं म्हणजे इतिहासामध्ये ज्या चांगल्या घटनांची नोंद आहे त्याच्यापैकी एक महत्त्वाची घटना म्हणजे नागपूरच्या दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी लाखोंच्या संख्येने लाखोंच्या अनुयायांसोबत बौद्ध धर्माची जी दीक्षा घेतली याची इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये नोंद आहे। आणि तशाच पद्धतीची घटना, त्याची प्रतिकृती ही 4 दिवसानंतर चंद्रपूर शहरामध्ये
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी लाखोंच्या संख्येने सर्व बौद्ध धर्मांची अनेक अनुयायांनी दीक्षा घेतली. या इतिहासाची नोंद इतिहासामध्ये निश्चितपणानं आहे. आणि बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक म्हणून, बाबासाहेबांचे मानसपुत्र म्हणून ज्यांनी अनेक वर्षापर्यंत बाबासाहेबांच्या विचाराची धुरा सांभाळली, बाबासाहेबांनी ज्या ज्या संघटना स्थापन केल्या, जे जे पक्ष स्थापन केले, त्या सर्व पक्षाची संघटनेची धुरा समर्थपणे पार पाडण्याचं काम बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी गेल्या अनेक वर्षापर्यंत केले. आणि बाबासाहेबांचे विचार हे जनसामान्यामध्ये रुजू करण्याचा प्रयत्न केला. त्या महामानवाच्या नावाने आज भारतीय डाक विभागाच्या वतीनं या तिकिटाचं आज प्रकाशन आहे. निश्चितपणानं आजचीसुद्धा घटना ही आपल्या सर्व चंद्रपूरवासियांकरता अत्यंत अविस्मरणीय अशा पद्धतीचा क्षण आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि निश्चितपणे बाबासाहेबांचे विचार आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे विचार हे केवळ चंद्रपूर जिल्ह्यापुरते नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामधनं ज्या माध्यमातून बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून विचार आपल्या देशाला दिले, तशाच पद्धती विचार या ठिकाणी सुद्धा समोर नेण्यात येईल अशा पद्धतीची अपेक्षा करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खोब्रागडे कुटुंबियाला देखील शुभेच्छा देतो आणि आपल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, संविधान निर्माते, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे मानसपुत्र, चंद्रपूरचे सुपुत्र, ज्यांची आज आपण जन्मशताब्दी साजरी करतो आहोत, असे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेजी यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं या ठिकाणी टपाल तिकिटाचं विमोचन करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले या जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय प्रवीणजी खोब्रागडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय आमदार सुधीरजी मुनगंटीवार, आमचे नेते आदरणीय माजी मंत्री विजूभाऊ वडेट्टीवारजी, विधान परिषदेचे माझे सहकारी पदवीधर मतदारसंघाचे ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आदरणीय किशोरभाऊ जोरगेवारजी, देशकजी खोब्रागडे, मारोतरावजी खोब्रागडे आणि समस्त या जन्मशताब्दी महोत्सव समितीचे सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी 100वी जयंती आपण साजरी करतो आहोत. प्रत्यक्ष कालपासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि 4 दिवसीय हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. या 4 दिवसामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे विचार सामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं काम या महोत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी केले जाणार आहे. महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजरा करण्यामागचा उद्देश तोच असतो की त्यांचे विचार हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे. या उद्देशानंच या जन्म महोत्सव समितीच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि खोब्रागडे परिवार या चंद्रपुरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील चंद्रपूरचा परिवार हा आंबेडकरी जनतेचं चळवळीचं हे केंद्र राहिलेलं आहे. आम्ही नेहमी विचारविनिमय करत असताना बाळोभाऊसी या संदर्भामध्ये विचारविनिमय करत असतो. आणि बॅरिस्टर साहेबांनी या देशाला जे काही दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला दीक्षा दिली, त्याच्या 2 दिवसानंतर चंद्रपूरला दीक्षा देण्यात आली आणि तेव्हापासनं आज दीक्षाभूमी चंद्रपूरची संपूर्ण देशामध्ये सुरुवातीला दीक्षाभूमी नागपूर आणि दुसरी दीक्षाभूमी ही चंद्रपूर म्हणून या ठिकाणी ओळखल्या जात आहेत. आणि या पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी घेतल्या जात आहे, ही चांगली बाब आहे. या दोन्ही महामानवांना मी अभिवादन करतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. भारतभूषण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित डाक तिकिटाच्या आजच्या या वितरण कार्यक्रमाला
उपस्थित माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधानसभेमध्ये अनेक मंत्रिपदं ज्यांनी या ठिकाणी भूषविली, बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीरजी मुनगंटीवार, मंचावर उपस्थित काँग्रेस पार्टीचे गटनेते विजयभाऊ वडेट्टीवार, आमचे चंद्रपूरचे सहकारी वरिष्ठ सभागृहातले सदस्य सुधाकरजी अडबाले, आमदार अभिजितजी वंजारी, या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीणजी खोब्रागडे, देशकजी खोब्रागडे, प्रतीकजी डोरलेकर, किशोरजी सवाने, मारुतरावजी खोब्रागडे, या डाक टिकीचं ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते पोस्टाचे अधिकारी राधाकृष्णनजी, उपस्थित सर्व या महोत्सव समितीचे सदस्य, उपस्थित सर्व बॅरिस्टर साहेबांचे अनुयायी, सर्वांना जय भीम. आजचा हा कार्यक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. गेली बॅरिस्टर साहेबांची 100वी या ठिकाणी आपण जयंती साजरी करतो आणि हे जयंती साजरी करत असताना या ठिकाणी बॅरिस्टर साहेबांचं एक डाक तिकीट निघावं ही अनेक बॅरिस्टर अनुयायांची इच्छा होती आणि ती आज इच्छा या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे. यात आनंदाची गोष्ट अशी आहे की प्रतीक डोरलीकरजी यांनी अतिशय मेहनतीनं सातत्याने पाठपुरावा करत हे डाक तिकीट व्हावं यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहे. निश्चितपणे या प्रयत्नाला महाराष्ट्र सरकारने साथ देत ही डाक तिकीट आज या ठिकाणी प्रकाशित होत आहे. सकाळची वेळ अशी होती की हा कार्यक्रम होईल की नाही, दिवसभर पाऊस होता, परंतु बरोबर आपल्याला इथे आतमध्ये येण्यापुरता पावसाने सवड घेतली आणि आपण बाहेर जाऊ नये म्हणून पुन्हा पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे. एखाद्या चांगल्या कामासाठी वरुण देवतासुद्धा सुद्धा आपल्याला वेळ दिला असं या ठिकाणी म्हणता येईल. हे एखादं गाव, एखादं शहर, जिल्हा हा केवळ त्यातील असलेल्या भौगोलिक दृष्टीने ओळखला जात नाही, तर तिथे जन्माला आलेल्या, तिथे कर्माने काम केलेल्या अनेक व्यक्तींसाठी ओळखला जातो. आणि आपला तो सौभाग्यशाली जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे या ठिकाणी होऊन गेली, ज्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. निश्चितपणे 3 वेळा राज्यसभेचं सदस्य सुद्धा आपण त्यांनी हे केलं. आणि एक गोष्ट त्यांच्याबद्दलची सांगण्यासारखी आहे की बाबासाहेबांनी आरक्षण संविधानामध्ये दिलं, परंतु ते आरक्षण प्रभावीपणे लागू व्हावं ठिकठिकाणी देशभरामध्ये यासाठी ते सातत्याने प्रयत्न करताना अनेक किस्से त्यांचे या बाबतीतले आहे. आणि ते आरक्षण टिकावं आणि ते आरक्षणाची किती गरज होती हे आज आपल्याला आजही लक्षात येते. निश्चितपणे खोब्रागडे परिवार व या समितीच्या सर्व सदस्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक इथला लोकप्रतिनिधी म्हणून धन्यवाद व्यक्त करेल की आपण हा 100वा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा केला. मी आणि या समितीचे अध्यक्ष प्रवीणभाऊ खोब्रागडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांकडे गेलो, सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेतली, नितीनजी गडकऱ्यांची भेट घेतली, परंतु देवेंद्रजींनी यायचंही मान्य केलं होतं. कदाचित 27 तारीख ते आम्हाला सांगत होते, परंतु एकंदरच राज्यातली स्थिती, पावसाची स्थिती असल्यामुळे ते येतील की नाही सांगता येणार नाही, परंतु प्रयत्न निश्चितपणे चालू आहे. त्यांनी मनातून सांगितलं आणि नितीनजींनी सुद्धा सांगितलं होतं की मला या ठिकाणी यायला आवडेल. आणि आजचा दिवसही बघा, त्यांच्यावरचा डाक तिकीट जी प्रसिद्ध केलं त्यांचं नाव आहे राधाकृष्णन. आणि आता जे राष्ट्रपती आहे म्हणजे जे राज्यसभेचे सभापती असतात, पदसिद्ध सभापती असतात, त्यांचंही नावं एक वैशिष्ट्यपूर्ण आहे, चंद्रपुरम राधाकृष्णन, CP राधाकृष्णन. आणि मी एक राष्ट्रपती पदाची निवडणूक व्हायच्या 1-2-3 दिवस अगोदर मी त्यांची भेट घेतली होती दिल्लीला आणि त्यांनी सांगितलं की मला त्या ठिकाणी सभापती मी होणार आहे ज्या ठिकाणी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी सुद्धा नेतृत्व केलेलं आहे. एक हे चंद्रपूरचं भूषण. आणि महत्त्वाचं म्हणजे नागपूरला दीक्षा दिल्यानंतर 2च दिवसांनी बॅरिस्टर साहेबांचं वर असलेलं बाबासाहेबांच्या प्रेमापोटी त्यांनी या ठिकाणी दीक्षा घेतली. जगामध्ये केवळ 2च ठिकाणी दीक्षाभूमी आहे, एक दीक्षाभूमी नागपूरला आहे आणि दुसरी दीक्षाभूमी चंद्रपूरला आहे. हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की त्या दीक्षाभूमीचा ज्या ठिकाणी आहे आणि बॅरिस्टर साहेबांचा जन्म ज्या ठिकाणी झाला
त्या भागाचं नेतृत्व मला प्रतिनिधित्व जनतेने मला करायला दिलं, याचा आनंद आहे. आणि एवढंच नव्हे, आपण जी दीक्षाभूमी आहे त्या दीक्षाभूमीकरता 100 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देऊ शकलो, ते मंजूर करू शकलो, याचाही आनंद आहे. निश्चितपणे त्या दीक्षाभूमी परिसरामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या जीवनावर आधारित एक दालन त्या ठिकाणी आपण प्रवीण भाऊ निश्चितपणे करू आणि ज्याच्यातून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या जीवनाचा परिचय संपूर्ण येणाऱ्या पिढीला कळेल, एवढंच या ठिकाणी बोलतो. मी आयोजन समितीच्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय मोठा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, हा महोत्सव आयोजित केला. आणि निश्चितपणे बॅरिस्टर साहेबांचे विचार हे घरोघरी पोहोचण्यासाठी ह्या महोत्सवाच्या माध्यमातून उपयोगी पडेल असं या ठिकाणी सांगतो. सर्वांना शुभकामना देतो, थांबतो. जय भीम. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने होणाऱ्या या समारोहामध्ये उपस्थित आजचे आदरणीय अध्यक्ष श्री प्रवीणजी खोब्रागडे, आमचे मित्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते, विधानसभेतले गटनेते आमदार विजयजी वडेट्टीवार, चंद्रपूर विधानसभेचे सन्माननीय आमदार श्री किशोरजी जोरगेवार, चंद्रपूर शिक्षक मतदारसंघाचं नेतृत्व करणारे विधान परिषद सदस्य आमदार सुधाकरराव अडबागे, पदवीधरांचं नेतृत्व करणारे पदवीधर मतदारसंघात प्रतिनिधित्व करणारे आमदार अभिजितजी वंजारी, आदरणीय श्रीमती सुधाताई खोब्रागडे, पोस्टल विभागाचे अधिकारी एस रामकृष्ण, श्री देशकजी खोब्रागडे, श्री मारुतराव खोब्रागडेजी, श्री किशोरजी सबाने, श्री प्रतीकजी डोर्रीवार, सन्माननीय स्वर्गीय बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या परिवारातील सर्व सन्मान्य मान्यवर सदस्य बंधू भगिनी, सर्व चंद्रपूर शहरातील मान्यवर नागरिक बंधू भगिनी, पत्रकार बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम माझ्या वतीने स्वर्गीय बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या चरणी आदरांजली व्यक्त करत त्यांना अभिवादन करतो. खरं तर लहानपणी कधीतरी शिक्षक या नगरपरिषदच्या म्हणजेच महानगरपालिकेच्या मागच्या गांधी शाळेत 1ली ते 4थी नगरपरिषदच्या शाळेत शिकत असताना आमचे शिक्षक एक गोष्ट सांगायचे, ती कधीच नंतर मला समजली नाही किंवा जाणवलीही नाही. ते सांगायचे की कोळसा खाणीमध्ये हिरे सापडतात, पण मला कोळसा खाणीमध्ये हिरे सापडताना कधीच मी बघितलं नाही. पण एक गोष्ट बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं जीवन जेव्हा वाचलं तेव्हा लक्षात आलं की कोळसा खाणीत हिरे सापडत नसले तरी कोळसा खाणीच्या परिसरात हे कोहिनूर हिरे हे मात्र आपल्या प्रकाशाने समाजामधला अंधार दूर करण्याचं काम करतात. आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे त्यापैकी एक आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातले कोहिनूर म्हणजे डायमंड आहे, हिरे आहे. खरं तर 1984 पर्यंत तर मी राजकीय क्षेत्रात तसा सक्रिय नव्हतो, विद्यार्थी जीवनात होतो. पहिल्यांदा 1989 लोकसभा लढवली, पण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं जीवन वाचल्यावर एक गोष्ट मात्र निश्चित झाली की त्यांच्या सहवासातून हे सहवास प्राप्त झाला असता. कारण एक गोष्ट नक्की आहे की बॅरिस्टर आपल्या देशात लंडनमध्ये जाऊन अनेक जण शिकलेत, अनेकांनी बॅरिस्टर पदवी प्राप्त केली, पण बॅरिस्टर पदवी प्राप्त झाल्यानंतर त्या पदवीचा उपयोग धन कमवण्यासाठी की मन जिंकण्यासाठी हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा 90% बॅरिस्टर शिकून आलेल्या लोकांनी धन कमवण्याचा मार्ग निवडला. पण स्वर्गीय राजाभाऊ खोब्रागडे सारखे महान नेतृत्व, उत्तुंग नेतृत्व असं होतं ज्यांनी बॅरिस्टर झाल्यानंतर धन कमवण्याचा महामार्ग निवडला नाही, तर तो लोकांचे प्रश्न सोडवत त्यांची मनं जिंकण्याचा मार्ग निवडला. आणि म्हणून जेव्हा कविता शेवटची वाचली तर त्यांच्याकडे बँकेत धन नव्हतं, पण लोकांच्या डोळ्यांमध्ये त्यांच्यासाठी प्रचंड स्नेह आणि प्रेम होता. आणि हेच खरं आहे, जे स्वतःसाठी जगतात
त्यांचा शेवटचं स्थान स्मशानात असतं आणि जे समाजासाठी जगतात त्यांचं शेवटचं स्थान अढळ प्रत्येकाच्या अंतःकरणात असतं. आणि हेच अंतःकरणातलं स्थान आज आपण बघतोय. आज डाक तिकिटाचं विमोचन आपण केलं नक्की. त्यांचं व्यक्तिमत्व डाक तिकिटापेक्षाही मोठं आहे. खरं तर जेव्हा माझ्याकडे प्रवीणजी खोब्रागडे, देशक खोब्रागडेजी आले, मग म्हणाले की आम्ही डाक तिकीट काढायची आमची इच्छा आहे, पण ती शासकीय निघाली पाहिजे. मी त्यांना आवर्जून सांगितलं, शासकीय निघाली पाहिजे, यातून स्वर्गीय राजाभाऊ खोब्रागडेंचा सन्मान वाढणार नाही, तर महाराष्ट्र शासनाचा सन्मान वाढणार आहे की एका या देशाच्या राज्यसभेच्या उपसभापतीचं नेतृत्व करणारे, आणि फक्त उपसभापतीचंच नव्हे तर आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल, जे म्हणून नवबुद्ध आहे त्यांच्या सवगतीसाठी जेव्हा संघर्ष झाला तेव्हा नवबुद्धांच्या सवगतीचा विजय हा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या कर्तृत्वाने झाला. भूमिहीनांचा प्रश्न असेल किंवा राज्यसभेमध्ये इतकी त्यांची उत्तम भाषणं आहे, म्हणून बघा आज एक गोष्ट जाणवली की 25 तारखेला त्यांचा जन्म तर होत नाही ना. ज्यांना आयुष्यामध्ये देशाची प्रगती म्हणजे त्या देशामध्ये किती धनवान आहे, किती अदानी अंबानी आहे, यापेक्षा त्या देशात शेवटच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याचं जीवन हे आनंदी आहे की नाही हा भाव निर्माण होतो. त्यांचा जन्म कदाचित 25 सप्टेंबरला होत असेल, कारण आज अंत्योदय एकात्म मानववाद शेवटच्या पंक्तीत बसणाऱ्या व्यक्ती म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्यायांची जयंती आहे. आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंचा सुद्धा जन्म हा याच दिवशी झाला. हा योगायोग, शेवटच्या माणसाचं जीवन सार्थकी व्हावं असा हा योगायोग आहे. खरं तर आपण मगा देशकजी आणि अध्यक्षजी खूप उशिरा सांगितलं. खरं तर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यावर खोब्रागडे परिवाराची मालकी नाही हे पहिले समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जन्मशताब्दी महोत्सवात खरं तर माझी अपेक्षा अशी आहे की या जन्मशताब्दी महोत्सवाला अजून पुढे नेलं पाहिजे, कारण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे खोब्रागडे परिवारासाठी जगले नाही तर या देशासाठी जगले, देशाच्या वंचितासाठी जगले, देशाच्या शोषितासाठी जगले, देशातली अस्पृश्यता संपावी म्हणून जगले. आणि राज्यसभेतलं त्यांचं प्रत्येक भाषण हे सुद्धा आपल्या सर्वच राजकीय नेत्यांना मार्गदर्शन दीपस्तंभासारखं आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपला जो भाव आहे की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एक गौरव ग्रंथ काढावा आणि गौरव ग्रंथाचं एक सुंदर प्रकाशन आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करू, ज्या माध्यमातून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवनातलं प्रत्येक कार्य म्हणजे प्रत्येकासाठी त्याच्या राजकीय सेवेच्यासाठी असणारं ते एक निश्चितपणे राजकीय ग्रंथ होईल. आणि त्या दृष्टीने मी पूर्ण शक्तीने गौरव ग्रंथ काढण्यासाठी खोब्रागडे परिवाराची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण शक्तीपणाला गावेन. आणि आता तर वडेट्टीवार साहेबही आहे, आम्ही दोघे असल्यावर मग काय चिंता आहे. आणि म्हणून हा गौरव ग्रंथ निघेल आणि तो कार्यक्रम हा आपण एक अद्भुत कार्यक्रम करू, कारण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे नवीन पिढीलाही लक्षात आले पाहिजे की जीवन जगायचं कसं हे समजण्यासाठी हा मंत्र यातून आपल्याला प्राप्त होईल. मी पुन्हा एकदा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना आदरांजली व्यक्त करत हीच अपेक्षा करतो की त्यांच्या जीवनाच्या या सर्व कार्यावर आपण निश्चितपणे इतरांसाठी मार्गदर्शक गौरव ग्रंथ करण्यासाठी प्रत्येकाने ज्यांना कोणाला या माहिती असेल त्यांनी या ग्रंथासाठी आपले अनुभव द्यावे. खूप खूप धन्यवाद. भगवान गौतम बुद्ध, विश्वमानव, संविधान निर्माते, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत असे देशभूषण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना वंदन करतो. आज या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष प्रवीण भाऊ खोब्रागडे, या मंचावर उपस्थित असलेले
बल्लारच्या विधानसभा क्षेत्राचे आमदार, माजी कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्रातील एक अभ्यासू नेतृत्व म्हणून, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची महाराष्ट्राला ओळख आहे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार, या विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार, आमचे सहकारी आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित भाऊ वंजारी, शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर भाऊ अडबाले, स्वागताध्यक्ष मारुतरावजी खोब्रागडे, किशोरजी सवाणे, प्रतीक भाऊ डोरलीकर, देशक भाऊ खोब्रागडे आणि विशेष म्हणजे ज्यांच्या हस्ते या डाक तिकिटाचं विमोचन झालं असे एस रामकृष्ण, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, राजाभाऊ खोब्रागडेंचा जन्मशताब्दी महोत्सव आपण साजरा करत आहोत. आणि राजाभाऊंनी त्यांच्या संपूर्ण उभ्या आयुष्यामध्ये जे समाजासाठी समर्पित होऊन काम केलं, शोषित, पीडित, दलितांसाठी, उपेक्षितांसाठी जे काम केलं त्याची एक चित्रफीत आपण सगळ्यांनी बघितली. त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचं राजकीय कार्य, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक सर्व विषयाचा गाढा अभ्यास आणि त्यावर केलेलं काम हा देश कधीही विसरू शकत नाही. ज्यांनी राज्यसभेमध्ये त्यांची भाषणं, केलेलं मार्गदर्शन आणि बॅरिस्टर साहेबांनी बाबासाहेबांच्या विचाराचा वसा आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला. कारण त्या काळच्या परिस्थितीमध्ये बॅरिस्टर होणं, घरी सर्व सुखसोयी असताना श्रीमंताच्या घरी जन्म घेऊन गरिबासाठी काम करणं, शोषितांसाठी काम करणारे बॅरिस्टरमध्ये जे होते त्यामध्ये मोजकी लोक होती. त्यात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंचं नाव होतं. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की मला जो धोका मिळाला असेल तो ज्यांच्याकडून मिळाला तो सुशिक्षिताकडून मिळाला, ज्यांनी मला धोका दिला. पण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे असे होते की ते बॅरिस्टरची पदवी घेऊ नये, बाबासाहेबांच्या विचाराचा वसा शेवटच्या क्षणापर्यंत जपला. म्हणून बाबासाहेबांना संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेला मार्ग सातत्यानं सांभाळणारे कोण होते तर ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. मित्रांनो, आज जन्मशताब्दी आपण साजरी करत आहोत. खरं तर एकदा त्यांचं भाषण ज्यावेळेस मंडल आयोगाच्या संदर्भात राजाभाऊंचा भारतीय राज्यघटनेचा एक स्वतंत्र त्यांचा स्वतःचा अभ्यास फार मोठा होता आणि सोप्या भाषेमध्ये राज्यघटना सांगणं आणि लोकांना पटवून देणं हे त्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर एकदा समाजवादी नेते SM जोशी यांच्या पुढाकारानं रिपब्लिकन पक्षाचे माजी महापौर भाऊसाहेब चव्हाण यांनी मंडल आयोगाच्या शिफारसींना पाठिंबा देण्यासाठी एक सर्वपक्षीय एक परिषद बोलवली होती. आणि त्यामध्ये भाषण करताना राजाभाऊंनी स्पष्ट भूमिका सांगून टाकली की आम्हा STना आमच्या सवलती घटनेच्या अनुच्छेद 30 ते 34, 35 नुसार आमच्या बाबासाहेबांनी आधीच देऊन टाकले आहेत, परंतु फक्त आपल्यापुरते पाहण्याची अप्पलपोटी वृत्ती त्यांची नव्हती. त्यांच्या लक्षात आलं की समाजात SC STच्या खेरीज OBC हा एक मधला वर्ग आहे ज्यांच्यासाठी आपण काही केलं पाहिजे. या भावनेतून बाबासाहेबांनी त्यांच्या घटनेतून 340व्या अनुच्छेदातून OBC समाजाला मंडल अनुच्छेदमध्ये OBC समाजाला मंडल आयोगाच्या शिफारसीत टाकल्या होत्या आणि OBC समाजाला संविधानिक आरक्षण बाबासाहेबांनी दिले. ते योग्य आहे, ते मिळालं पाहिजेत असा ठाम विचार त्यावेळेस बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी मांडलेला होता पुण्याच्या परिषदेमध्ये. म्हणजे सर्व समाजाचं मला वाटतं की खोब्रागडे कुटुंब, सुधीर भाऊ आपण म्हणालात, या कुटुंबाकडे आणि या कुटुंबाच्या मध्ये मिसळणारी सर्वच समाजाची लोक होती, सर्व जाती धर्माच्या पलीकडची लोक होती. या कुटुंबाची आपुलकी आणि प्रेम जे होतं त्यांच्या दरवाजात, त्यांच्या दारात कधीही कोणीही गेला, कुठल्याही जातीचा धर्माचा व्यक्ती गेला तरी त्याला ती समान वागणूक देणारा विचार
हा बॅरिस्टर घराण्यांचा होता, खोब्रागडे घराण्याचा होता, हे आम्ही अनुभवलेलं आहे. आणि म्हणूनच आज त्यांच्या जन्मशताब्दी या महोत्सवाच्या निमित्तानं डाक तिकिटांचं विमोचन झालं. तुम्ही म्हणालात की गौरव ग्रंथही काढला गेला पाहिजेत. खरं तर गौरव ग्रंथाची आवश्यकताच आहे. ज्या संविधानाच्या रक्षणासाठी आणि संविधानाच्या विचारावर जगणारे जे तुम्ही आम्ही आहोत, आम्हाला मिळालं जे काही आहे ते संविधानाने मिळालं आहे, हे पटवून देणारे कोण होते तर बॅरिस्टर राजाभाऊ होते. म्हणून त्यावेळे एक असं म्हणतात की जो कुछ मिला है आप सबको, रुतबा मेरे सर को, एक शायर कहते हैं रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा, औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा, हमें तो मुकद्दर बाबा तेरे संविधान से मिला आहे. हे जे मिळालं, तुम्ही आम्ही या संविधानिक पदावर काम करतोय. जर बाबासाहेबांनी लिहिलेला सर्वांच्या पलीकडचा ग्रंथ, सर्व धर्म ग्रंथाच्या पलीकडचा ग्रंथ, ज्याचा सन्मान तुम्ही आणि नव्हे तर हा देश टिकवण्यासाठी सर्वांनी केला पाहिजे, त्या ग्रंथाच्या, त्या संविधान रूपी ग्रंथाचं जर शेवटपर्यंत त्या जपण्याचं काम आणि त्याला लोकांच्या पुढे नेऊन सांगण्याचं काम कोणी केलं असेल तर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी केलं आहे. म्हणून आज संविधानामुळे आपण सर्वांना न्याय मिळतो आहे. म्हणून तुम्ही आम्ही मिळून ही जन्मशताब्दी वर्ष साजरं करत असताना पहिली भूमिका आमची असली पाहिजे की आपण सर्व, मी ब्रह्मपुरी महोत्सव साजरा करतो, किशोरराव तुम्ही महांकाली महोत्सव साजरा करता, पण वर्षातून एकदा तरी आपण सर्व मिळून संविधान महोत्सव साजरा करण्याची शपथ घेतली पाहिजे. यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही. हे महोत्सव होतील, आनंद मनवू, पण तुमचं आणि आमचं स्वातंत्र्य चंद्र सूर्य असेपर्यंत ठेवायचं असेल तर तुम्हाला संविधान महोत्सव करूनच टिकवावं लागेल. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुमची आणि आमची सगळी जबाबदारी आहे. म्हणून या जो ग्रंथ, गौरव ग्रंथाचा विषय आपण काढला सुधीर भाऊ, तुम्ही आणि आम्ही मिळून सगळे मिळलो तर काय, मला वाटतं की महाराष्ट्रातील उत्कृष्ट असा ग्रंथ बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेवरचं आपण काढूया, हा विश्वास आणि वचन आपल्या सगळ्यांना देतो. आणि शेवट एकच सांगतो की त्यांचं कार्य अफाट आहे. हे 10 मिनिटाची क्लिप दाखवली, त्यामध्ये त्यांचं कार्य दाखवता येणार आहे. किती खरं, भूमिहीनांसाठी लढणारं नेतृत्व म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. त्यांची भाषणं काही, आता मी ज्यावेळेस कार्यक्रमाला येत होतो तर राज्यसभेतील काही भाषणांचा अभ्यास केला. कुठेपर्यंत उच्च विचार. या चंद्रपूर जिल्ह्यातील एका टोकावर, खरं म्हणजे हा असा भाग की त्या काळाचा विचार केला तर माझं गाव करंजी आहे, बससुद्धा नव्हती. आम्ही सायकलनं अनेक वेळा प्रवास केला. ती एक बस संध्याकाळची यायची तर पूर आलं की ती बस 4 दिवस येत नव्हती. अशा काळामध्ये, आणि त्या काळाची नजर, त्या काळातील परिस्थिती आपण लक्षात ठेवा की त्या परिस्थितीमध्ये ज्यांच्या घरामध्ये प्रकाश नव्हता, ज्यांच्या घरात लाईट नव्हता, ज्यांना बोलण्याचा, चालण्याचा, जगण्याचा अधिकार नव्हता, कधी सूर्यच त्यांच्या घरात डोकावत नव्हता, अशा वेळेस बाबासाहेबांचा विचार घेऊन त्या घरामध्ये सूर्य, तुझा अधिकार इतरांना जसा आहे प्रकाश देण्याचा, तसा अधिकार माझ्याही माणसाचा आहे, हे सांगणारे कोण होते तर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. म्हणून त्यांच्या घरापर्यंत प्रकाश झाला. अरे ये शान है, ये मान है, वतन को जो सम्मान है, चाहे वतन इसी से है, यही मेरा अभिमान है, क्योंकि ये सब कुछ है मेरा संविधान है, ये सब कुछ है मेरा संविधान है. आणि म्हणून या संविधानाला आपण जपून हा देश पुढे नेण्याचं काम या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपण सगळे करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलवून माझा सन्मान केला आणि राजाभाऊवर बोलायचं तर तासभर बोलता येईल, परंतु वेळेचं बंधन ठेवून मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय भीम, जय हिंद. खूप खूप धन्यवाद सर. कवी म्हणतात, VIP राहणं, VIP खाणं, VIP मानसन्मानं दिलं बाबासाहेबांना. अख्खं जीवन
आपल्या या जनतेकरिता समर्पित करणारे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीही स्वतःच्या परिवाराचा विचार केला नाही का? कारण आजची ही पिढी, आज जे आपण इथे बसलो आहोत, मान सन्मानाने जगत आहोत, ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे आणि त्यांचे खऱ्या अर्थाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वारसदार ते म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या मार्गावर जेव्हा आपण चालू, त्यांचा वसा जेव्हा आपण पुढे नेऊ, तीच खरी बॅरिस्टर साहेबांना जन्मशताब्दी प्रित्यर्थ आदरांजली असेल. आज पाहुण्यांनी इतके सुंदर बोलले आहेत, त्यामुळे प्रत्येकांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली असेल आणि त्याच ऊर्जेने जर आपण हे कार्य जोमाने पुढे नेऊ तर नक्कीच ती आपल्या महामानवांना एक आपली वंदन असेल. यानंतर अध्यक्षीय भाषणाकरिता मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे महोत्सव समिती चंद्रपूर यांना मंचावर आमंत्रित करते. भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटने शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार वंदन करतो. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विचारांनाही वंदन करतो. आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दीनिमित्त आज टपाल तिकिटाचा विमोचन सोहळा ह्या ठिकाणी संपन्न होत आहे. ह्या विमोचन सोहळ्याला उपस्थित माजी मंत्री विजय वडेट्टीवार साहेब, मंचावर उपस्थित माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब, मंचावर उपस्थित किशोरभाऊ जोरगेवार आमदार, अडबाले साहेब आमदार, अभिजित वंदारी साहेब आमदार आणि देशक खोब्रागडेजी, मारुतराव खोब्रागडेजी, प्रतीक डोरलीकरजी, किशोर चव्हाणेजी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सर्वांसाठी हा फार आनंदाचा दिवस आहे की आज भारत सरकारने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यावर 100व्या जयंतीनिमित्त टपाल तिकीट काढण्याचा निश्चय केला होता. त्याचा पाठपुरावा प्रतीक डोरलीकर यांनी मागच्या 4-6 महिन्यापासून केला आणि त्याला यश येण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करत होतो की आम्ही डाक तिकीटसाठी कसा प्रयत्न करायचा, काय प्रयत्न करायचा, आम्हाला काही जमत नव्हतं. आम्ही आमच्यातर्फे प्रयत्न केला पण नाही जमलं. पण आखरी देशक खोब्रागडे, मी, प्रतीक आम्ही मिळून सुधीर भाऊकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की भाऊ, डाक तिकीट बॅरिस्टर साहेबांना गव्हर्नमेंट सरकार काढायला तयार आहेत पण महाराष्ट्र सरकारची मदत पाहिजे. तर त्यांनी ताबडतोब होकार दिला आणि आशिष शेलार जे मंत्री आहेत त्यांच्याकडून डाक तिकिटासाठी त्यांनी तो प्रयत्न केला आणि आज डाक तिकिटाचं इथं विमोचन झालं. तर हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे. बॅरिस्टर साहेबांबद्दल सांगायचं म्हणजे सर्वांनी आज इथे सांगितलं बॅरिस्टर साहेबांचं कार्य काय आणि त्यांनी कसं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत जेव्हा ते बॅरिस्टरहून बाराटलीची डिग्री घेऊन आले आणि मग त्यांनी देवाजी बापूंना म्हटलं तुमचा मुलगा समाजासाठी दान करा आणि त्यांनी एकही शब्द न लावता म्हणजे बाबासाहेबांनी म्हटल्यावर कोणत्याही मागचा पुढचा विचार न करता बॅरिस्टर साहेबांना बाबासाहेबांनी स्वाधीन केलं आणि बाबासाहेबांनी बॅरिस्टर साहेबांना म्हणजे जवळ घेतलं आणि पूर्णपणे म्हणजे त्यांच्यावर जिम्मेदारी सोपवली आणि बॅरिस्टर साहेबही त्या जिम्मेदारीला पूर्णपणे खरे उतरले आणि बाबासाहेबांनी जसं या समाजासाठी प्रामाणिकपणे चळवळ नेली, समोर नेली, त्याच प्रामाणिकपणाने बॅरिस्टर साहेबांनी बाबासाहेबांची चळवळ बाबासाहेबांच्या हयातीनंतर समोर नेलेली आहे. सांगायचं म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष बाबासाहेब होते आणि बाबासाहेबांसोबत एवढी ज्येष्ठ मंडळी होती त्यावेळेस, पण बाबासाहेबांनी त्यावेळेस बॅरिस्टर साहेबांची निवड केली आणि बॅरिस्टर साहेबांना जनरल सेक्रेटरी बनवलं. तर हा फार मोठा क्षण होता त्यावेळेस आणि बॅरिस्टर साहेबांनी पूर्ण म्हणजे जनरल सेक्रेटरीचं काम पूर्ण इमानदारीने मेहनतीने चालवलं आणि आज आपण पाहतो बॅरिस्टर साहेबांचं कार्य फार मोठं आहे. आम्ही कुठेतरी कमी पडतो, खोब्रागडे घरानं कुठेतरी कमी पडतं आहे की बॅरिस्टर साहेबांचं कार्य
समोर न्यायसाठी. पण आज देशक खोब्रागडे आणि मी इथे आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही आज आलो आहोत दोघं मिळून, तर बॅरिस्टर साहेबांचं काम पूर्ण समाजात समोर नेऊ एवढी ग्वाही देतो आपल्यासमोर. आणि आपल्याला सांगतो की ज्यावेळेस 1957ला काँग्रेस सत्तेवर होती आणि रिपब्लिकन पक्ष विरोधात होता, त्यावेळेस 9 खासदार होते पूर्ण भारतात आणि विविध प्रांतामध्ये विविध स्टेटमध्ये 28-38 आमदार होते असे प्रत्येक स्टेटमध्ये. असा फार मोठा हा इतिहास आहे त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचा. आणि आज आम्ही पण रिपब्लिकन पक्ष समोर नेण्याच्या प्रयत्नात आहोत. आणि रिपब्लिकन पक्ष समोर नेत असताना आम्ही आपल्या सर्वांची मदत घेऊन पूर्णपणे बाबासाहेबांनी जो रिपब्लिकन पक्ष 30 सप्टेंबर 1956ला आपल्याला दिला, तोच रिपब्लिकन पक्ष आज आम्ही आपणासमोर घेऊन आलेलो आहोत आणि तो समोर न्यायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. आणि आपल्या सर्वांची साथ हवी आहे. म्हणून आपल्याला बाबासाहेबांच्या 3 संघटना वाढवणं गरजेचं आहे. समता सैनिक दल, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ह्या बाबासाहेबांनी दिलेल्या संघटना आहे. ह्या संघटना आपण सर्वांनी म्हणून समोर न्यायला पाहिजे. आणि बाबासाहेबांची चळवळ ही बॅरिस्टर साहेबांनी प्रामाणिकपणे चालवली, ती आपल्या सर्वांच्या साक्षीने आम्ही समोर नेऊ एवढंच बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. सर, आजच्या या कार्यक्रम सोहळ्यानंतर पुन्हा एक सत्र होणार आहे. आजचा हा कार्यक्रम 2 सत्रामध्ये विभागलेला होता. दुसरे सत्र लगेच सुरू होणार आहे. आणि तसंच उद्याला आणि परवाला म्हणजे 26 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबरला सुद्धा जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. तेव्हाही आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आहे. या सत्रातील आभार प्रदर्शनाकरिता मी माननीय ॲडव्होकेट राजेश खोब्रागडे सर यांना मंचावर आमंत्रित करते. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र, राज्यसभेचे उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी प्रित्यर्थ भारत सरकारतर्फे डाक तिकीटचं विमोचन सोहळा इथे आयोजित केलेला आहे. डाक तिकीट विमोचन सोहळ्याचे एस रामकृष्णजी इथे उपस्थित झाले. मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. तसेच बल्लारपूर विधानसभाचे आमदार माननीय सुधीरजी मुनगंटीवारजी यांचे मी आभार मानतो. तसेच विजय वडेट्टीवार साहेब यांचेही मी इथे आभार मानतो. चंद्रपूर विधानसभाचे आमदार किशोरजी जोरगेवार साहेब, तसेच अभिजित वंजारी साहेब आणि ह्या कार्यक्रमाला मुख्य उपस्थित असलेले आमच्या घराण्यातील मारोतराव पत्रुजी खोब्रागडे, देशकजी खोब्रागडे, आमदार सुधाकरजी अडबले साहेब, किशोरजी चव्हाणे, प्रतीकजी डोरलिके, ह्या सर्वांचे मी इथे आभार मानतो. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रवीणजी खोब्रागडे यांच्या अध्यक्षच्या परवानगीने कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम.